वेलकम स्टुडंट. तर आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 2 कम्प्युटर ग्राफिक्स मधला चॅप्टर नंबर 2. त्याचं नाव आहे रास्टर स्कॅन ग्राफिक्स. वेटेज आहे परीक्षेसाठी हा चॅप्टर विचारला जातो 18 मार्क्ससाठी. तर चला तर बघूया आपण हा रास्टर स्कॅन ग्राफिक्स मध्ये काय आहे. तर आपण लास्ट चॅप्टर मध्ये शिकलेलो आहोत की रास्टर स्कॅन ग्राफिक्स किंवा रास्टर स्कॅन इमेजेस काय आहेत. रास्टर स्कॅन इमेजेस तर जिथे आपण लाईन ड्रॉ करतो, सर्कल ड्रॉ करतो, रेक्टँगल ड्रॉ करतो, पॉलिगॉन ड्रॉ करतो. काय यूज करून तर प्रत्येक पिक्सेल यूज करून किंवा पॉइंट्स यूज करून आपण ते ड्रॉ करतो, त्याला आपण म्हणतो रास्टर इमेजेस. तर बघा आता इथे आहे आपल्याला आता ह्या रास्टर ग्राफिक्सचा यूज करून लाईन ड्रॉइंग शिकायचंय. लाईन ड्रॉ कशी करतो त्यासाठी आपल्याला इथे वेगवेगळे अल्गोरिदम्स दिलेले आहेत. तर आता लाईन ड्रॉ करण्यासाठी बेसिक कॉन्सेप्ट्स काय काय लागतात ते तर बघूया आपण. सर्वात फर्स्ट बघा आता फर्स्ट पॉइंट, बेसिक कॉन्सेप्ट्स इन लाईन ड्रॉइंग. आपल्याला एखादी लाईन ड्रॉ करायची असेल, स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची असेल तर त्यासाठी आपण कुठल्या कुठल्या कॉन्सेप्ट्स घेतो. त्यासाठी फर्स्ट बघा, लाईन इज अ स्ट्रेट ऑब्जेक्ट विथ नो कर्व्स, नो थिकनेस अँड इट एक्सटेंड्स इन बोथ डायरेक्शन विदाउट एंड. इफ इट डझंट एंड इट इज कॉल्ड अ लाईन सेगमेंट. म्हणजे काय आहे, लाईन ही अशी कन्सेप्ट आहे की ती इन्फानाइट आहे, तिला लाईनला एंड नाहीये. म्हणजे जर आपण एखादी लाईन घेतली तर काय घेतो आपण, तिचा स्टार्टिंग पॉइंट एंडिंग पॉइंट घेतो. स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट मधलं जो काही भाग असेल, मधली जी लाईन असेल तिला काय म्हणतो आपण, लाईन सेगमेंट म्हणतो. बट ही लाईन ही काय आहे, इन्फिनाइट साईज, इन्फिनाइट लेंथची आहे. तर नेक्स्ट बघा आता, अ व्हेक्टर इज अ क्वांटिटी हॅव्हिंग डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड एस्पेशली ॲज डिटरमाइनिंग द पोझिशन ऑफ वन पॉइंट इन स्पेस रिलेटिव्ह टू अदर लाईन. म्हणजे काय, आपण लाईनचा एक लाईन सेगमेंट फाइंड आउट करणार आहेत गिवन स्टार्टिंग पॉइंटने आणि एंडिंग पॉइंटने. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट दोघांच्या मधला जो डिफरन्स आहे किंवा दोघांच्या मध्ये जो काही आपल्याला अँगल मिळेल त्याला काय म्हणतोय आपण, स्लोप म्हणतोय. तर तो आपल्याला डिटरमाइन करायचा आहे. नेक्स्ट बघा, द प्रोसेस ऑफ टर्निंग ऑन द पिक्सेल फॉर द लाईन सेगमेंट इज कॉल्ड वेक्टर जनरेशन और लाईन जनरेशन अँड द अल्गोरिदम और लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम. म्हणजे काय आहे, आपल्याला एखाद्या लाईन मध्ये एंडिंग पॉइंट दिला, स्टार्टिंग पॉइंट दिला, ते घेऊन आपल्याला काय करायचे, त्या लाईन मध्ये जे काही पॉइंट्स आहेत, किती पॉइंट्सने मिळून ती लाईन बनलेली आहे ते पॉइंट्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे तिथे. त्यासाठी आपण यूज करणार आहोत लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम. म्हणजे आपलं काय आहे, आपली जी स्क्रीन आहे कुठल्याही कम्प्युटरची असेल किंवा डिस्प्लेची स्क्रीन असेल ती कशाने बनलेली आहे, रोज अँड कॉलम्सने बनलेली आहे. तर प्रत्येक रोज अँड कॉलम्स घेतला, सपोज आता बघा इथे मी एक स्लाइड घेते, न्यू स्लाइड घेते, त्याच्यामध्ये सपोज एक टेबल घेते. टेबल काय आहे, रोज अँड कॉलम्सने बनलेला आहे. आता रोज अँड कॉलम्स घेतले, त्यामध्ये पिक्सेल कशाला म्हणतात मी हे दाखवते. आता हे बघा इथे दोन लाईन, हा काय रोज आहे, हा कॉलम आहे. इथे जो काही मिळलेलं इंटरसेक्शन असेल त्यांचं ते काय झाले, आपले पिक्सेल झाले. ही काय आहे, ही एक लाईन आहे कॉलमची. ही काय लाईन आहे, ही वेगवेगळ्या पॉइंटने बनलेला आहे. इथे एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे. हे पॉइंट म्हणजे काय, आपले पिक्सेल्स. आता आपल्याला सपोज या टेबलचा काय असेल, हा स्टार्ट पॉइंट असेल, हा एंड पॉइंट असेल. यामध्ये जे काही पिक्सेल्स आहेत ते पिक्सेल्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे लाईन जनरेशन अल्गोरिदमने. तर आता आपल्याला इथे बेसिकली अभ्यासासाठी 2 लाईन जनरेशन अल्गोरिदम दिलेले आहेत. ते 2 लाईन जनरेशन अल्गोरिदम कुठले आहेत ते आपण बघूया. तर त्याआधी बघा लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम. इथे बघा एक लाईन दिलेली आहे आपल्याला. म्हणजे जे काही आपली स्क्रीन आहे ती बनलेली, ही कशाने आहे बनलेली की कॉलम आणि रोजने. तर बघा 1 2 3 4 हे काय झाला, हा एक्स ॲक्सिस, हा काय आहे आपला वाय ॲक्सिस. आता बघा ही लाईन दिलेली आहे तिथे, तर काय आहे, हा 1 2 3 हे काय वरती गेलेले आहेत, बट ते कुठे आहे, तिथे खालीपासून सुरुवात होतो 1 2 3. म्हणजे इथून फर्स्ट स्टार्टिंग लाईन काय झाली आहे, एक्स ॲक्सिस पॉइंट पासून वाय ॲक्सिसच्या पॉइंट पर्यंत. म्हणजे एंडिंग पॉइंट दिलेत बघा लाईन 3 2, नंतर इकडे दिलेली आहे लाईन 9 6. म्हणजे हा पॉइंट काय आहे आपला, हे बघा इथे 0 1 2, इकडे बघा हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, 4 5
6 7 8 9 10 11 and 12 म्हणजे 12 याची ही लाईन आहे. तसेच आपले पॉइंट इकडेही मॅच करा 1 2 3 म्हणजे काय आहे लाईनचा स्टार्टिंग पॉइंट काय आहे 3 आणि 2, एंडिंग पॉइंट आहे 9 6. आता जे इंटरमिडिएट आहे सपोज इथे क्रॉस झाली आहे, इथे क्रॉस झाली आहे, हा पॉइंट जे ते पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचे ते कशाने लाईन जनरेशनच्या अल्गोरिदमने. बघा आता प्रत्येक वेळी लाईन जनरेशनचा अल्गोरिदम बेसिकली काय यूज करतो स्लोप फाइंड आउट करतो आपण बेसिकली तिचा. बघा लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम स्लोप इंटरसेप्ट लाईन इक्वेशन काय आहे जनरली आपण 10वी पर्यंत शिकलेलो आहोत इक्वेशन y = mx + b. तर बघा इथे डायग्राम मध्ये x0 y0 स्टार्टिंग पॉइंट x1 y1 एंडिंग पॉइंट आणि जे काही डिस्टन्स आहे हा जो इथे दिलेला आहे हा पॉइंट मॅचिंग होणारा ट्रायंगलचा पॉइंट हा म्हणजे आपला m आहे. बघा हा जो दिसतो आहे हा पॉइंट हा आपला m आहे म्हणजे स्लोप. आणि हे dy म्हणजे काय आहे दोघांचं डिफरन्शिएशन ह्या पॉइंट पासून स्लोप पर्यंत डिफरन्शिएशन ह्या पॉइंट पासून स्लोप पर्यंत डिफरन्शिएशन म्हणजे x ॲक्सिसचं डिफरन्शिएशन आपण लिहितो dx, y ॲक्सिसचं लिहितो आपण dx. एवढं लक्षात ठेवा इथे लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम आपल्याला मध्ये काय काढायचं आहे आपल्याला dx dy आणि स्लोप फाइंड आउट करायचा आहे. तर तो कसा फाइंड आउट करायचा हे आपण अल्गोरिदम मध्ये शिकूया नंतर. बघा नेक्स्ट आहे आता लाईन ड्रॉइंगचे अल्गोरिदम. आपल्याला इथे अभ्यासासाठी 2 अल्गोरिदम दिलेले आहेत लाईन ड्रॉइंगचे. फर्स्ट आहे DDA लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम आणि सेकंड दिलेला आहे अभ्यासासाठी ब्रेसमन्स लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम. नंतर नेक्स्ट आहे मिड पॉइंट लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम. हे बेसिकली 3 अल्गोरिदम लाईन ड्रॉइंगसाठी वापरले जातात. आपल्याला यापैकी 2 अल्गोरिदम अभ्यासासाठी आहेत आपण ते शिकणार आहोत. चला तर बघूया फर्स्ट अल्गोरिदम DDA लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम काय आहे बेसिकली त्याचं वर्किंग काय आहे स्ट्रक्चर कसं आहे प्रिन्सिपल काय आहे आपण हे बघूया. DDA अल्गोरिदम हा 4 मार्क्ससाठी परीक्षेला विचारला जातो. असं विचारलं जाईल राईट एक्सप्लेन अँड राईट DDA अल्गोरिदम किंवा असाही क्वेश्चन विचारला जाईल स्टार्टिंग पॉइंट एंडिंग पॉइंट दिलेले असतील अल्गोरिदमचे आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सांगितलं जाईल. 2 पद्धतीने यावरती आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. एक एक्झाम्पल विचारलं जातं नाहीतर हा अल्गोरिदम लिहायला विचारला जातो. तर चला बघूया डिजिटल डिफरन्शियल ॲनालायझर. DDA मीन्स काय डिजिटल डिफरन्शियल ॲनालायझर लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम इन कम्प्युटर ग्राफिक्स. DDA चा फुल फॉर्म लक्षात ठेवा डिजिटल डिफरन्शियल ॲनालायझर. आता काय आहे DDA अल्गोरिदम इज द सिम्पलेस्ट लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम. एक आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची असेल किंवा एक नॉर्मल लाईन ड्रॉ करायची असेल आपण कुठला अल्गोरिदम यूज करू शकतो DDA लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम. तर आता बघा याचं वर्किंग कसं आहे. गिवन द स्टार्टिंग अँड एंडिंग कोऑर्डिनेट्स ऑफ a line, DDA algorithm attempts to generate the points between the starting and ending coordinates. म्हणजे आपल्याला काय आहे इथे स्टार्टिंग पॉइंट दिलेला असतो एंडिंग पॉइंट दिलेला असतो त्यामधनं आपल्याला जे मधले इन बिटवीनचे पॉइंट्स आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतात. आता ह्या अल्गोरिदमला आपण DDA अल्गोरिदम का म्हटलंय तर तो अल्गोरिदम काय करतो This algorithm generates a line from differential equation of line and hence it is named as DDA. म्हणजे जे इक्वेशन्स आहेत ते डिफरन्शियल इक्वेशन्स यूज करून तो लाईन जनरेट करतो त्यामुळे याला आपण DDA अल्गोरिदम म्हटलं आहे. तर डिफरन्शियल इक्वेशन कळेलच आपल्याला. डिफरन्स म्हणजे काय सपोज एंडिंग पॉइंट आणि स्टार्टिंग पॉइंट मधला डिफरन्स किती हे काय झालं आपलं डिफरन्शियल इक्वेशन. म्हणून ह्या अल्गोरिदमने डिफरन्शियल इक्वेशन्स यूज केलेत म्हणून त्याला डिजिटल डिफरन्शियल ॲनालायझर असं नाव आहे. नेक्स्ट बघा आता याचं वर्किंग समजलंय आपल्याला. स्टार्टिंग एंडिंग पॉइंट दिलेले असतात मधले पॉइंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे असतात. तर प्रोसिजर बघूया. स्टेप्स 1 मध्ये काय आहे गिवन स्टार्टिंग कोऑर्डिनेट्स एक्स ॲक्सिसचा एक कोऑर्डिनेट असतो आपला वाय ॲक्सिसचा एक कोऑर्डिनेट असतो. हे काय झाले आपले स्टार्टिंग कोऑर्डिनेट्स. नंतर जिथे एंड होते लाईन ते एंडिंग कोऑर्डिनेट्स XN YN. बघा आता द पॉइंट्स जनरेशन युजिंग DDA अल्गोरिदम इन्व्हॉल्व्स द फॉलोइंग स्टेप्स. फर्स्ट स्टेप नंतर सेकंड स्टेप बघूया पुढे. स्टेप सेकंड काय आहे कॅल्क्युलेट डेल्टा X डेल्टा Y M
फ्रॉम द गिवन इनपुट these parameters are calculated as. आता हा जो काही डेल्टा एक्स आहे त्याला आपण असा dx पण म्हणतो. त्यानंतर हा जो काही डेल्टा वाय आहे त्याला आपण असं dy ही म्हणतो. दोन्ही वेने आपण लिहू शकतो डेल्टा वाय किंवा डेल्टा एक्स किंवा dx, डेल्टा वाय किंवा dy अँड m. कसे कॅल्क्युलेट करायचे बघा आता. डेल्टा एक्स xn मायनस x0 म्हणजे काय, एंड ऑफ द लाईन वजा स्टार्टिंग ऑफ द लाईन, एंड वजा स्टार्ट, डिफरन्स येईल. नंतर डेल्टा वाय एंड ऑफ द लाईन अँड स्टार्टिंग ऑफ द लाईन म्हणजे yn मायनस y0. आणि आता m म्हणजे स्लोप कसा काढतो आपण, डेल्टा वाय डिवायडेड बाय डेल्टा एक्स म्हणजे डेल्टा वाय डिवायडेड बाय डेल्टा एक्स असाही काढू शकतो. किंवा दुसऱ्या वेने तुम्हाला एक लिहून दिलेला आहे, आपण असाही काढू शकतो. म्हणजे काय आहे, डेल्टा वाय काय आहे, हा डेल्टा वायचं फंक्शन माहीत आहे आपल्याला, त्याला डिवायडेड बाय डेल्टा एक्स म्हणजे हे फंक्शन आपण इथे त्याला डिवाइड करू शकतो. म्हणजे हे काय झालं आपलं, हा एक आपला फॉर्म्युला तयार झाला, डेल्टा वाय डिवायडेड बाय डेल्टा एक्स. यानुसारही आपण त्याला ड्रॉ करू शकतो. म्हणजे दोन वेने तुम्ही इक्वेशन फाइंड आउट करू शकता. m ची व्हॅल्यू आपण काढू शकतो. आता स्टेप नंबर 3, फर्स्ट स्टेपमध्ये गिवन पॉइंट्स घ्यायचे, नंतर सेकंड स्टेपमध्ये डेल्टा एक्स डेल्टा वाय आणि m फाइंड आउट करायचा आहे. स्टेप नंबर 3 मध्ये नंबर ऑफ स्टेप्स फाइंड आउट करायच्यात, म्हणजे एंड पॉइंट आणि स्टार्टिंग पॉइंट मध्ये किती पिक्सेल्स आहेत, आतमध्ये किती पॉइंट्स आहेत, नंबर ऑफ पॉइंट्स किती आहेत हे फाइंड आउट करायचे आपल्याला. स्टेप 3 मध्ये फाइंड द नंबर ऑफ स्टेप्स और पॉइंट्स इन बिटवीन, स्टेप्स और पॉइंट्स इन बिटवीन द स्टार्टिंग अँड एंडिंग कोऑर्डिनेट्स. म्हणजे स्टार्टिंग आणि एंडिंग कोऑर्डिनेट्स मधले आपल्याला पॉइंट फाइंड आउट करायचे. बघा आता त्यासाठी फॉर्म्युला आहे, इफ ॲब्सोल्यूट डेल्टा एक्स ग्रेटर ॲब्सोल्यूट डेल्टा वाय स्टेप्स इक्वल टू ॲब्सोल्यूट डेल्टा एक्स सेमिकोलन एल्स स्टेप्स इक्वल टू ॲब्सोल्यूट डेल्टा वाय. आता हे बघा कसं आहे, ते काय आहे, इफ डेल्टा एक्स ग्रेटर डेल्टा वाय. जर हा डेल्टा एक्स डेल्टा वाय पेक्षा मोठा असेल तर काय करायचंय, डेल्टा एक्स ची व्हॅल्यू घ्यायची. जर डेल्टा वाय मोठा असेल डेल्टा एक्स पेक्षा तर डेल्टा वाय ची व्हॅल्यू घ्यायची. म्हणजे स्टेप 3 मध्ये सिंपल लक्षात ठेवा काय करायचं आपल्याला, डेल्टा वाय किंवा डेल्टा एक्स यामध्ये कोणाची व्हॅल्यू मोठी आहे, कोणाचा डिफरन्स जास्त आहे तो आपल्याला इथे स्टेप 3 मध्ये घ्यायचा आहे. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला समजून सांगितलंच जाईल अजून, पण इथेही बघा डेल्टा एक्स ग्रेटर डेल्टा वाय, एक्स किंवा वाय मधली सगळ्यात मोठी व्हॅल्यू जी आहे ती आपण इथे स्टेप 3 मध्ये घेणार. नंतर नेक्स्ट आहे बघा स्टेप 4. स्टेप 4 मध्ये बघा, सपोज द करंट पॉइंट इज XP YP. एक लाईन घेतली, तिचे करंट पॉइंट घेतले, सपोज स्टार्टिंग पॉइंट घेतले आपण XP YP अँड देन द नेक्स्ट पॉइंट इज XP +1 YP +1. नेक्स्ट पॉइंट फाइंड आउट करायचेत आपल्याला. आता त्यासाठी इथे काय आहेत आपल्याला 3 केसेस दिलेल्या आहेत. तर त्या 3 केसेस कशानुसार आपल्याला फॉलो करायच्यात, तर विथ द हेल्प ऑफ m म्हणजे स्लोप नुसार. जर पहिली केस आहे बघा, इफ m <1 स्लोपची व्हॅल्यू m पेक्षा कमी असेल तर XP +1 म्हणजे एक्स ॲक्सिसचा नेक्स्ट पॉइंट फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला, राऊंड ऑफ 1 + XP ची व्हॅल्यू. आणि y ॲक्सिस साठी घ्यायचा आहे YP +1 इक्वल टू राऊंड ऑफ m ची व्हॅल्यू म्हणजे स्लोपची व्हॅल्यू प्लस YP. एक्झाम्पल मध्ये अजून व्यवस्थित कळेल. नंतर सेकंड केस आहे बघा, केस 2, इफ m इक्वल टू 1 XP +1 इक्वल टू राऊंड ऑफ 1 + XP, YP +1 इक्वल टू राऊंड ऑफ 1 + YP. म्हणजे XP आणि YP मध्ये 1 ऍड करायचा आहे. जर आपली केस सेकंड सॅटिस्फाईड असेल, m ची व्हॅल्यू पण 1 असेल इक्वल टू 1 असेल तर. आता m ग्रेटर 1 असेल, m स्लोपची व्हॅल्यू जर 1 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला एक्स ॲक्सिस एक्सचा नेक्स्ट पॉइंट कॅल्क्युलेट करायला काय करायचं आहे, राऊंड ऑफ 1/m + XP. आणि y ॲक्सिस साठी काय करायचं आहे, राऊंड ऑफ 1 + YP. या 3 केसेस आपल्याला
सॅटिस्फाईड करून बघायच्यात, कुठली केस आपली लाईन सॅटिस्फाय करते ते. नंतर हे कुठपर्यंत करायचंय आपल्याला, ह्या 4 स्टेप कुठपर्यंत करायचंय, जोपर्यंत आपल्याला एंडिंग पॉइंट भेटत नाही तोपर्यंत. म्हणजे स्टेप नंबर 5, कीप रिपीटिंग स्टेप 3 until the end point is reached or the number of generated new points including the starting and ending points equal to the step count. म्हणजे जोपर्यंत आपल्या स्टेपचा लाईनचा एंडिंग पॉइंट भेटत नाही तोपर्यंत आपल्याला स्टेप नंबर 4 ही कंटिन्यू करायची. त्यानंतर बघा आता या अल्गोरिदमचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत. द ॲडव्हान्टेजेस ऑफ DDA अल्गोरिदम आर, इट इज अ सिम्पल अल्गोरिदम, इट इज इझी टू इम्प्लिमेंट, इट अवॉइड्स युझिंग द मल्टिप्लिकेशन ऑपरेशन विच इज कॉस्टली इन टर्म्स ऑफ टाइम कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे टाइम कॉम्प्लेक्सिटी पण जास्त नाही आहे, इझी आहे इम्प्लिमेंट करायला, सिम्पल अल्गोरिदम आहे. डिसॲडव्हान्टेजेस बघूया. The disadvantages of DDA algorithm are, there is an extra overload of round off function. Using round off function increases time complexity of the algorithm. Resulted line are not smooth because of round off function, and the points generated by this algorithm are not accurate. हा झाला आपला DDA algorithm. हा व्हिडिओ एकदा समजला नाही तर पुन्हा पुन्हा पहा, अल्गोरिदम नक्की समजेल. अल्गोरिदम खूप इझी आहे, लक्षात ठेवण्यासाठी पण खूप सोपा आहे. फायनली सर्व अल्गोरिदम एकदा सांगते. काय आहे स्टेप फर्स्टमध्ये आपल्याला काय आहे, स्टार्टिंग पॉईंट एंडिंग पॉईंट गिवन दिलेले आहेत. स्टेप सेकंडमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे डेल्टा एक्स डेल्टा वाय यम. स्टेप थर्डमध्ये आपल्याला नंबर ऑफ स्टेप्स कॅल्क्युलेट करायच्यात किती आहेत त्या. नंतर स्टेप 4मध्ये कंडिशन्स सॅटिस्फाईज करायच्यात 3, यम लेस 1, यम इक्वल टू 1 और यम ग्रेटर 1. आणि स्टेप 5मध्ये म्हणजे जोपर्यंत आपल्याला एंडिंग पॉईंट भेटत नाही तोपर्यंत आपल्याला स्टेप 4 ही कंटिन्यूअस करायची. हा व्हिडिओ सर्वांना आवडेल आणि हा व्हिडिओ सर्वांना समजेल अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.